पालघरातील एका शेतात बोगस नोटांचा कारखाना या टोळीने सुरू केल्याचे उघडकीस झाले आहे। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील निहालपाड्यात या टोळीने पत्र्याचे शेड टाकून बोगस नोटांचा कारखाना सुरू केला होता। गेल्या 7 महिन्यांपासून येथे बोगस नोटांची छपाई करत होते। या बोगस नोटांच्या गटातील मुख्य आरोपी फरार आहे। विशेष म्हणजे बोगस नोटांच्या गुन्ह्यात त्याला यापूर्वीही पोलिसांनी अटक केली होती, मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा बोगस नोटांची छपाई सुरू केली होती। शेतातील कारखान्यात पोलिसांनी छापा टाकून 2 लॅपटॉप, चार्जर, माऊस, 1367 नग बटर पेपर, नोटांच्या मध्ये इंग्रजीत लिहिलेली तार, 2 स्क्रीन प्रिंटिंग डाय, स्क्रीन प्रिंटिंग रोलर, लॅमिनेशन आदी मुद्देमाल जप्त केला आहे। उमरान उर्फ आसिफ उमर बलबले, यासिन युसुफ शेख, भीम प्रसाद सिंग बडेला आणि नीरज वेखंडे अशी 4घांची नावे आहेत। यातील उमरान मुंब्रा, नीरज पालघर तर इतर 2घे आरोपी भायखळ्यातील रहिवासी आहेत। त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 200 बोगस नोटांसह नोटा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे। 4घांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। भायखळ्यातील एका पान बिडी जनरल स्टोअर जवळ काही तरुण बोगस नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवून उमरान, नीरज आणि भीम या 3घांना ताब्यात घेतले। त्यांची अंगझडतीत 500 रुपयांच्या 200 बोगस नोटा सापडल्या। या बोगस नोटा खलील अन्सारी आणि नीरज वेखंडे यांनी दिल्याचे उमरानने सांगितले। ते दोघेही बोगस नोटा तयार करून या 4घांमार्फत विक्री करत होते। पोलिसांनी पालघरच्या वाडा परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून नीरजला उचलले। त्याने खलीलच्या मदतीने बोगस नोटांची छपाई सुरू केली होती। बोगस नोटा छापून झाल्या की खलील अन्सारी आणि नीरज वेखंडे हे दोघेही इतर आरोपींच्या मदतीने मुंबईत त्याची विक्री करत होते। गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी काळात या बोगस नोटांचा वापर झाल्याचे समोर येत आहे।